हाय, हॅलो, नमस्कार. सकाळचे वाजले होते 5:30. इथे राघव झोपला होता. आज होती हरितालिका, त्यामुळे मी आज थोडं लवकरच उठले होते. त्यानंतरनं मी इथे गाईचे आणि म्हशीचं दूध तापवण्यासाठी ठेवले आणि मी खाली पार्किंग झाडण्यासाठी चाललेच होते. तर म्हणलं ओला कचरा खाली घेऊन जावा. तर आमच्या इथे काय होतं बघा, मी एकतर रात्रीच ओला कचरा खाली टाकायचे. पण 2-3 दिवसापासून आमच्याकडं गेट जर का ओपन राहिलं तर कुत्रं येतं आणि ओला कचरा घेऊन जातं आणि तो सगळा मलाच उचलावा लागतो. त्यामुळं मी 2-3 दिवस झाले सकाळीच कचरा आता खाली टाकते. तर बाहेरच आले तेवढ्यात म्हणलं की बाहेरच्या चपला उचलून ठेवाव्यात. आता मी हे असं का बांधलं होतं बघा, पावसामुळं काय होतं वातावरणामध्ये गारवा तयार झाला आहे आणि जर का सकाळी असं हे बांधलं नाही आणि कानात कापूस जर का टाकले नाहीत तर 100% सर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मी हे असं बांधलं होतं. त्यानंतरनं आपलं रोजचंच रुटीन, जिना वगैरे झाडून घेतला. आता जिना झाडत असताना बघा, हे आता आमचं घर जे आहे ते पहिल्याच मजल्यावरती असल्या कारणानं सगळी धूळ आणि सगळी माती जी आहे, चिखल वगैरे जे आहे ते पहिल्या मजल्यावरच जास्त होते. तर हे रोज झाडत असल्या कारणानं हे जरा स्वच्छ दिसते. जर का मी हे रोज झाडलं नाही तर इतकं प्रचंड प्रमाणात घाण तयार होती आणि ती सगळी आतमध्ये घरामध्ये येते. आणि या साईडला बघा खूपच शेवाळ झालेला आहे पार्किंगला. मी झाडता झाडता घसरली पण होते. तर आता हा सगळा कचरा जो आहे तो मी आता डस्टबिनमध्ये टाकून घेते. मधी आमच्या इथं काय झालं आहे, पार्किंगमध्ये डक असल्या कारणानं जे काही पाणी आहे ना पावसाचं ते सगळं मधी पडतं आणि हा असा राडा तयार झाला आहे. तर झाडू माझा खराबच झाला होता. त्यामुळं म्हटलं चला आता पाणीसुद्धा या झाडूनेच काढून घेऊया. नंतर हा झाडू धुवून घेतला. आता हा खरं गालाचा झाडू आहे त्यामुळं धुता येतो. साधा झाडू जर का असता तर मला धुता आला नसता. मी मुद्दामूनच गालाचे झाडू वापरते आहे. चांगले आहेत बघा गालाचे झाडू. आता मी खाली गेले होते. दूध वर आलं असतं म्हणून मी बंद केला होता गॅस आणि एक दूध जे आहे ते ओतू गेलं होतं बघा, तर यांनी तो गॅस बंद केला होता. मग मी पुसून घेतलं बाहेरचं आणि जे लेपण होतं हळदीचं ते मी सोमवारी केलं होतं त्यामुळे ते पण पुसून घेतलं. अंघोळ केली. त्यानंतरनं मी त्यांचा डबा करत होते. त्यांना मी भोपळ्याची भाजी करून दिली होती आणि आमचे हे जे आहेत ना, ते आता चपाती त्यांनी बंद केली आणि आता त्यांना डब्यामध्ये भाकरीच पाहिजे. आता भाकरीचं आणि माझं अगोदरपासूनच वाकडं आहे, पण मला आता ते करावं लागतं आणि नशिबानं आज भाकरी जी आहे ती चांगली झाली होती. तर 6:15 झाले होते. मी इथं माझं गरम पाणी घेत होते आणि सोबतच आपली डब्याची तयारी पण माझी चालू होती. आज माझा उपवासच होता त्यामुळं मी माझ्यासाठी काही वेगळा स्वयंपाक केला नाही आणि माझी जी बहीण आहे तर ती आपलं असं चटरफटर काहीतरी खाल्लं असतं तिने. तर मी त्यांच्यापुरतीच आज भाजी बनवली होती. काही थोडी भाजी शिल्लक होती तर मी म्हणलं चला बहीण जेवेल माझी, म्हणून मी तिच्यासाठी बाजूला काढून ठेवली. राघव उठेलच म्हणून मी त्याची जी मिल्क बॉटल आहे ती स्टेरिलाईज करून घेतली. मी अशा प्रकारे त्याची बॉटल रोज स्टेरिलाईज करते. त्याला मी सवय लावते की तू जे दूध आहे ना ते आपलं ग्लासने पी. पण पठ्ठ्या आमचा काय करतो, ते दूध ओतून देतो खाली. त्यामुळं मला नाईलाजानं ते बॉटलमध्येच दूध द्यावं लागतं. बरेच जण बोलतात बॉटलमध्ये दूध देऊ नको, आपलं ते घासणं होत नाही. पण मी तो लहान असल्यापासून त्याला मी दूध देते आणि ही जी बॉटल आहे ती मी 6-6 महिन्याला सारखी बदलत असते आणि स्टेरिलाईज करते मी. प्रत्येक वेळेस ते मी त्याच्या लिक्विडने ते धुवून घेते बॉटल आणि मग असं पाण्यामध्ये ते मी स्टेरिलाईज करून घेते. तर इथं भांडी पडली होती ती पटकन घासून घेतली. कारण मला ना यानंतरनं किचनमध्ये वळायचंच नव्हतं. कारण माझ्या आज व्रत होतं आणि पूजा पण करायची होती. त्यामुळे मी आज किचनमध्ये माझी नो एंट्री होती. त्यामुळं जी काही भांडी आहे ती मी सकाळीच पटकन घासून घेतली. इथे मी माझी साडी, परकर वगैरे सगळं काढून ठेवलं होतं. बांगड्या काढून ठेवल्या होत्या, मला त्या घालायच्या होत्या. आता यातला जो येलो कलरचा ब्लाऊज आहे ना तो मी मिशोवरनं ऑर्डर केला होता आणि आज मी फर्स्ट टाईम तो वेअर करणार होते. तर इथं मी सगळी सामान जे आहे ते वरनं काढलं होतं. त्याच्यामध्ये सुपारी वगैरे जे काही गोष्टी होत्या त्या मी वरच ठेवल्या होत्या. तर त्या मी आत्ता काढून घेत होते. तर मला 12 सुपाऱ्या पाहिजे होत्या. माझ्याकडं हळकुंड 2च होते. त्यानंतरनं बदाम होते माझ्याकडं काही, ते मी काढून घेतले. ते मला 5 लागणार होते. ओटीचं जे सामान आहे ना, तर ते मी असं एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवते. कारण त्याला काय होतं, आळ्या किंवा किडे वगैरे लागतात त्यामुळं मी असं हे फ्रीजमध्ये ठेवते. पण आज मला एक्स्ट्रा सामान लागणार होतं त्यामुळं मला हा सगळा पसारा काढावा लागला. त्यानंतरनं एक लाल कलरचं वस्त्र मी काढलं. ताम्हण काढलं होतं कारण मला त्याच्यामध्ये पिंड बनवायची होती. तर हे जे सगळं सामान आहे ते मी सगळं वर ठेवते. त्यानंतरनं हात पुसण्यासाठी मी हे काही वस्त्र काढली होती आणि आता हे सगळं सामान मला वर ठेवायचं होतं. हे सामान काढण्यात आणि ठेवण्यातच ना इतका वेळ जातो
त्यानंतर 1 रुपयाची नाणी जी आपण विड्यावरती ठेवतो तर ती काढून घेतली. तर हे सगळं सामान मी परत वर ठेवलं. विड्याच्या पानांवरती ठेवायला 5 गोष्टी लागतात, त्यापैकी हा एक खजूर आहे, त्यामुळे मी तो खजूर काढून घेतला. आता इतकं सगळं सामान त्या छोट्याशा बॉक्समध्ये बसणार नाही, त्यामुळं मी एक मोठा बॉक्स त्याच्यासाठी तयार केला. त्यानंतरनं जे तामण काढलं होतं ते मी पितांबरीनं घासून घेतलं. आणि माझ्याकडं बघा गार्डनमध्ये हे एक विड्याचं वेल आहे विड्याच्या पानांचा, तर त्याचीच पानं मी 12 पानं मी तोडून घेतली होती. आणि हा जो वेल आहे ना तो कलकत्ता पान म्हणतात बघा याला. ह्याची जी पानं आहेत ना ती खूप मोठी मोठी तयार होतात. तर 12 पानं अशी मी त्याची काढून घेतली आणि वास तर इतका भारी येतो. मी जेव्हा तूप करते ना तेव्हा त्या तुपामध्ये ना याचं एक पान आहे ना ते मी नेहमी घालत असते. ज्यावेळेस आपलं तूप आपण कडवत कडवत येतो ना त्यावेळेस याचं पान घालायचं, तुपाला एक छान वास येतो. ही माझ्या मम्मीची ट्रिक आहे. माझी मम्मी नेहमी असं करायची. त्यानंतरने मी जी काल पत्री आणली होती ना ती पत्री जी आहे ती मी सेपरेट करून घेतली, कारण फ्रीजमध्ये काय होतं घाम मेजतं बघा, कुठली पण गोष्ट अशी घाम आल्यागत होती, तर खराब होऊ नये आणि त्याच्यामध्ये काही घाण वगैरे आहे का हे बघण्यासाठी मी ही जी पत्री आहे ना ती सेपरेट करून घेतली होती. आता ही जी पत्री आहे ना ती मला 30 रुपयाला त्या काकूंनी दिली होती. आता मला सांगा याच्यामध्ये ना 2 प्रकारची नाही, एकच प्रकारची पानांचा इतका मोठा गुच्छ त्यांनी मला दिला होता. त्यानंतरनं आपलं घरामधलं झाडून वगैरे काढलं, पुसून घेतली फरशी. पुसल्याशिवाय आणि झाडल्याशिवाय आपलं मन तर काही लागत नाही, त्यामुळं मी हे सगळं करून घेतलं. देवपूजा मला करायची होती. मी पहिली देवपूजा करणार होते आणि त्यानंतरनं हरितालिकेची पूजा मांडणी आणि मग कहाणी वगैरे वाचणार होते. तर आता हे सगळं करत असताना आमचा राघू उठला. आता राघू उठला पण त्याला दिसला समोर मोबाईल, त्यामुळं आता मोबाईलसमोर बघा काय करतोय, हाय हॅलो करतोय. आता मी जेव्हा शूट करत असेल ना तेव्हा त्याला समजतं आणि येऊन ना मोबाईलसमोर हाय करतो सगळ्यांना. तर आता कपडे तर धुतले होते, आभाळ तर खूप आलं होतं. म्हणलं वाळतील, जर का राहिली अशी कपडे तर ती राहून जातील आणि वाळणार नाही. आणि आमचा प्लॅन ठरणार होता की उद्या आता गणेशोत्सव आहे तर गावाला जाऊ असा प्लॅन ठरणार होता. त्यामुळं मी कपडे जी आहेत ना ती पटकन धुवून वाळत घालत होते. आता सणवार असलं की रांगोळीशिवाय आपल्याकडे मजा नाही, त्यामुळं मी रांगोळी काढून घेतली. मला रांगोळी जास्त काढता येत नाही, पण मी बघून बघून काढायचा प्रयत्न करते. तर रांगोळी तशी मी रोजच काढते, पण आज म्हणलं चला वेळ पण आहे आपल्याकडं आणि सण पण आहे, त्यामुळं आपण थोडीशी रांगोळी काढूया. त्यामुळं मी अशी बघून बघून रांगोळी काढली होती. तर बघा कशी वाटते, मध्ये पिंड काढली होती आणि बाजूला वेलाची पानं आहेत आणि येल्लो कलरची फुलं आहेत, म्हणजे त्या रांगोळीमध्येच हे असं होतं, त्यामुळे मी असं काढून घेतलेलं आहे. रांगोळी कशी वाटती मला कमेंट करून नक्की सांगा. ट्राय केलेलं आहे मी, अशी तयार झाली आहे. तर मी आता गेली होते वाळू बघण्यासाठी, तर वाळू मला काही मिळाली नाही, त्यामुळे आता मी तुळशीची मातीच वापरणार आहे. दुर्वा मला मिळाल्या आणि छोटासा गजरा मिळाला मला 30 रुपयाला. आज डिमांड आहे ना त्यांची. तर चला बघूया तुळशीतली माती आणते आता मी. इथे आमच्या राघवचं काय चाललं आहे बघा, मी बाहेर गेली होते, त्याला सामोसा आवडतो म्हणून माझ्या लेकराला मी सामोसा आणला होता. तर हा बघा काय प्रकार चालला आहे समोसा खाण्याचा. आता याला समोसा पहिला आवडत नव्हता, पण आता मोटू पतलू बघायला लागले आणि मोटूला समोसा आवडतो, त्यामुळं आता आम्हाला पण समोसा आवडतो. अशी करून घेतली, फर्स्ट टाईम मी केलेली आहे, जमली का नाही सांगा मला. वाळू मला मिळाली नाही. हरितालिकेची पूजा मांडण्या अगोदर मी देवपूजा करून घेतली होती. त्यानंतरनं लाल वस्त्र मी इथं अंथरले होते, त्याच्यावरती सखी पार्वतीची मूर्ती ठेवली होती. मूर्ती ठेवण्या अगोदर मी त्याच्याखाली थोडे तांदूळ टाकले होते आणि इथं समईला बघा 2 वाती लावल्या होत्या. आणि या इलेक्ट्रिक लायटरचा ना मला असा इथं वापर होतो, सारख्या काड्या पेटवत बसवाव्या लागत नाहीत. त्यानंतर कुठलंही कार्य करण्या अगोदर आपण काय करतो तर गणपतीची जी आहे तो अभिषेक करून घेतो. तर अभिषेक करण्या अगोदर मी इथं 2-2 अशी विड्याची पानं करून इथं मांडून घेतली. त्याच्यावरती 1-1 रुपयाचं नाणं ठेवलं. त्याच्यानंतर त्याच्यावरती सुपारी, खारीक आणि खोबरं, म्हणजे प्रत्येक पानांवरती 5-5 गोष्टी मी इथं ठेवून घेतल्या होत्या. बदाम, खारका, हळकुंड, खोबरं असं सगळं ठेवून घेतलं होतं. आता ही सांगण्याची काही गोष्ट नाही, प्रत्येक गृहिणीला माहिती आहे. त्यानंतर मी आता ह्या दुर्वा आणल्या होत्या, तर त्या दुर्वा मी नेसल्या नव्हत्या, त्यामुळं मी त्या 11
दुर्वांचा असा एक बंच बनवला होता. तर तो आपल्या गणपती बाप्पांसाठी लागणार होता. तर मी हे तेच करत होते. त्यानंतर मी जी फळं आणली होती ना, तर ती जी फळं आहे ती मी आता मांडणार होते. आता यातलं एक फळ जे आहे ते आमच्या राघवने पळवलं होतं. त्याला सफरचंद खूप आवडतो, त्यामुळे त्याने ते पळवलं. आता काय करणार ना, लहान मुलांना आपण किती बोललं तरी तो ऐकणार थोडी नाही. तर पहिलं काय केलं मी, ओम गण गणपती म्हणत असं 11 वेळा मी आपल्या गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला. आता हा जो अभिषेक आहे तो तुम्ही फक्त पाण्याने केला तरी चालतो. असं काही नाही आहे की तुम्हाला त्याच्यासाठी पंचामृत हवं आहे. आपल्याला ब्राह्मण काकांसारखी पूजा तर करता येणार नाही आहे, पण आपल्याला जितकं काही पॉसिबल आहे तितकं आपण सगळं करूया. त्यानंतरनं मी दुर्वा अर्पण केल्या. आता दुर्वा अर्पण केल्यानंतरनं बघा, प्रत्येक पुस्तकांमध्ये ना तुम्हाला असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण अभिषेक करून मूर्ती ठेवतो ना, त्यावेळेस त्याला गंध, अक्षता, धूप, दीप दर्शयामी असं म्हणलं जातं. तर ते मी इथं सगळं दाखवून घेतलं. गणपती बाप्पाला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य मांडला. त्याच्यानंतर लाल फूल, जास्वंदाचं फूल मला मिळालं नव्हतं, त्यामुळे मी लाल फूल म्हणजे झेंडूचं फूल इथं मांडून घेतलं. सखी पार्वतींना छानपैकी गजरा अर्पण केला आणि त्यांना हळदी कुंकू वाहून घेतलं. स्वतःला पण मी ते लावून घेतलं हळदी कुंकू. त्यानंतरनं इथं आपल्या गणपती बाप्पांसाठी जी वस्त्रमाळ आहे आणि जानवं जे आहे ते मी अर्पण केलं. त्यानंतरनं आपल्या सखी पार्वतींनासुद्धा दिवा दाखवला, धूप दाखवला आणि माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे बघा. त्याच्यामध्ये आपल्या शिवपिंड आपण जी तयार केलेली आहे ना, तर त्याचं जे आहे त्याचा अभिषेक जो आहे किंवा आपण म्हणू त्याची स्थापना जी आहे ती कशी करायची, त्यासाठी या पुस्तकांमध्ये काही मंत्र दिलेले आहेत. तर ते मंत्र मी या ठिकाणी म्हणत होते. बघा, आपण ज्यावेळेस अशा काही गोष्टी घरामध्ये करतो ना, घरातलं वातावरण खूप प्रसन्न होऊन जातो. तर आता त्यानंतरनं मी आपल्या शिवपिंडीचा अभिषेक करून घेतला. काही नाही, फक्त पाण्याने अभिषेक केला आणि मंत्र म्हणले. आता मंत्रामध्ये मी श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणला होता. त्यानंतर पांढरं फूल मी अर्पण केलं, भस्म लावून घेतलं, थोडेसे तांदूळ वाहिले आणि जी काही पत्री आणली होती ती एक एक करून त्या शिवपिंडीवरती अर्पण केली. आता झालतं काय, पत्री झालती जास्त आणि माझी शिवपिंड झालती लहान, तर मी खूप ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे काही आपलं पानं, आपण विड्याची पानं जी ठेवली होती त्या प्रत्येक पानावरती मी इथं एक एक फूल मांडलं आणि मी दोघी सखी पार्वतींना लांब लांब ठेवलं होतं, तर त्यांना जवळजवळ ठेवून घेतलं. आणि असं म्हणतात की हरतालिकेच्या दिवशी सखी पार्वतींची ओटी भरायची असती. काही ठिकाणी दोघींची सेपरेट ओटी भरतात, तर ते मला नंतर कळालं. पण माझ्याकडं आत्ता एकच ओटीचं सामान अवेलेबल होतं, त्यामुळे मी हे सगळं करून घेतलं. बघा, हे मी सगळं पहिल्यांदा करत होते. माझ्याकडनं खूप काही गोष्टी बरोबर झाल्या असतील किंवा बऱ्याच गोष्टी चुकल्या पण असतील. पण आता आपले साम सदाशिव आहेत की ते मला समजून घेतील. तर हे सगळं मी ओटीचं सामान जे आहे ते मी आपल्या सखी पार्वतींना अर्पण केलं. आता इथं राघवची लुडबुड तर चालू होती. आता त्याने बघितलं होतं मी अभिषेक घालताना, तर आमच्या शहाण्याने काय केलं, तो अभिषेक जो आहे तो त्या दिव्यालाच घालायला चालू केलं होतं. त्याने एक पळी जी आहे ती दिव्यामध्ये पाण्याची ओतलीच होती. त्यानंतरनं म्हणलं चला आता कहाणी वगैरे वाचून घेऊया. कहाणी वगैरे वाचली. आता कहाणी खूप छान आहे बघा याची. तुमच्याकडे जर का पुस्तक असेल किंवा तुम्हाला कहाणी माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ही अशी कहाणी आहे बघा याच्यामध्ये, तर ती मी वाचून घेतली. आणि या कहाणीमध्ये शेवटी सांगितलेलं आहे की जी कोणी स्त्री या दिवशी काही उपवास करणार नाही किंवा काही खाईल तर ती वंध्या होईल. आता वंध्याचा अर्थ काय आहे तर ते प्लीज तुम्ही सांगा मला. तर त्यानंतर ना आता राघव लुडबुड करत होता. त्याला म्हटलं चल घंटी वाजव, आपण ना आरती करून घेऊया. तर इथं तो घंटी वाजवत होता. तर इथं या पुस्तकांमध्ये ना आपल्या हरितालिकेची आरती आहे, तर ती मी आरती करून घेतली. तर अशा प्रकारे बघा माझी ही पूजा जी आहे ती संपन्न झाली. राघव आमचा काय लुडबुड करण्याचं सोडून देत नव्हता. त्याला म्हणलं चल जय बाप्पा कर, तर जय बाप्पा बघा कसा करतोय. तर पाया पडून घेतल्या. तर अशा प्रकारे मी हरितालिकेचा जो दिवस आहे तो असा साजरा केला. तुम्ही कशा प्रकारे साजरा केला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.